हॅलो नमस्कार. होप सो सगळ्यांची दिवाळी खूप छान गेली असेल आणि आता सगळं लाडू चकली चिवडा खाऊन झाले असेल तर बॅक टू पॅव्हेलियन यू हॅव टू कम बॅक टू द वर्क अगेन. तर त्यानिमित्त एक नवीन व्हिडिओ करत आहे. तर 7 C's ऑफ सक्सेस आपण बघणार आहोत, पण त्यातला आज एक मुद्दा 1 बाय 1 बघणार आहोत. तर त्यातला पहिला मुद्दा आज आपण डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉब मध्ये. आपल्याला सक्सेस पाहिजे असतो, पण त्या सक्सेस मध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात. दरवेळेला पद पैसा प्रतिष्ठाच येत नाही, त्याच्यावर अजून काही गोष्टी येतात आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर 7 C's ऑफ सक्सेस जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर महत्वाची गोष्ट आहे, जसं मी आता बोलले की तुम्हाला पद पैसा प्रतिष्ठा येते जाते मिळते, तुम्हाला येत राहतं, पण त्याच्याबरोबर एक महत्वाची गोष्ट आहे कॅरेक्टर, चरित्र. 7 C मधलं C एक आहे कॅरेक्टर आणि ते चरित्र. तर ते चरित्र तुमचं चांगलं असणं महत्वाचं आहे. तुम्ही आतापर्यंत नोकरीमध्ये बघितलं असेल किंवा आतापर्यंत बाहेर काम करत असेल, कुठे बिझनेस और समथिंग, कोणाचं प्रत्येकाचं काय काय असेल, आपण एखादा माणूस विश्वासू चारित्रवान असेल तर त्याच्यावरती भरोसा पूर्णपणे टाकू शकतो, रिस्पॉन्सिबल राहतो आपण त्याच्यावरती. आणि हीच गोष्ट आपल्याला पुढे त्याच्याबरोबर कंटिन्यू काम करण्यासाठी उत्साहित करते. मग जेव्हा आपण हे करत असतो तर सक्सेस आपल्याला मिळवायचा आहे, आपल्याला प्रगती करायची असेल तर त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे चारित्र्य. आणि हा यशाचा पायाच आहे, महत्वाचा पाया आहे चारित्र्य. आता हे चारित्र्य म्हणजे काय, आता आपण हे बघणार आहे. मग तुम्ही म्हणणार काय मॅडम तुम्ही हे आम्हाला शिकवत आहात वगैरे, तर असं नाही. आपण याबद्दल डिस्कस करत आहोत आणि मी सांगत आहे की याबद्दलचं काहीतरी माहिती तुम्हाला पुरवत आहे. तर कसं असतं, जेव्हा लोक बघतात तेव्हा आपण खूप छान काम करतच असतो, हो तुम्ही फार की अरे मी असं आहे तसं आहे वगैरे, पण जेव्हा तुमच्याकडे कोणाचं लक्ष नसतं तरी सुद्धा तुम्ही ते काम प्रामाणिकपणे तेवढ्याच सचोटीने करत असतात, त्याला चारित्र्य म्हटलं जातं. आणि मग यामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत या चारित्र्यामधल्या, त्यामध्ये पहिली गोष्ट आहे प्रामाणिकपणा. आतापर्यंत आपण बघितलं असेल की लोक बरेचदा फसवणं, एकमेकांना खोटं बोलणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण अशी काही लोक आपण आपल्या आयुष्यात बघितले असेल, तुम्ही असे काही अधिकारी बघितले असेल, अशी काही लोक बघितले असेल की ज्यांना त्यांच्या प्रामाणिकतेमुळे प्रमोशन फास्ट मिळालेली आहे, तर त्यांच्या बदल्या अशा ठिकाणी झालेले आहेत की जिथं खरी गरज आहे काम करण्याची. और अशी काही लोक बघितली असेल की त्यांच्यासमोर कितीही कसलंही आमिष आलं तरी ते आपला प्रामाणिकपणा सोडत नाही आणि तेच त्यांचं चरित्र असतं आणि तोच त्यांचा महत्वाचा इक्का असतो. नंतरचं असतं जबाबदारी. बरेचदा हे काम माझं नाहीये, आय एम नॉट रिस्पॉन्सिबल, हे दुसऱ्या कुणाचं तरी आहे वगैरे, जबाबदारी घ्यायची तयारी नसते हो लोकांची. बरेचदा असं पटकीने हात झटकून मोकळे होतात. पण मग जेव्हा एखादा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन महत्वाची जबाबदारी हे माझंच आहे म्हणून करताना, त्यावेळेला तो पुढचा माणूस पण तुम्हाला तेवढा कॅपेबल समजत असतो, म्हणून ती तुमच्यावर जबाबदारी टाकलेली असते. तुम्ही जर कॅपेबल नसेल तर तो तुम्हाला तेवढं महत्वाचं काम देणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या. इफ यू आर गेटिंग सम रिस्पॉन्सिबिलिटी, डोंट टेक इट इन अ निगेटिव्ह वे की अरे मलाच काम सांगतात, मलाच हे करतात. बिकॉज दे बिलीव्ह ऑन यू की तुम्ही ते करू शकता चांगल्या प्रकारे आणि तुम्ही केलं की आम्हाला परत ते बघायची गरज नाहीये. सो टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे की रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी ढकलू नका एकमेकांवरती. मिळाली संधी ग्रॅब इट, असं ग्रॅब करायला शिका लाईफमध्ये. अरे परत मिळतंय नाही मिळतंय, मला आत्ताच्या या क्षणामध्ये मिळतंय, सो आय हॅव टू ग्रॅब दिस. दुसरं असतं तुम्ही किती प्रामाणिक सत्य राहता एखाद्या गोष्टीमध्ये. एखादा कधीतरी प्रसंग आला, सपोज कुठेतरी काहीतरी खोटं सांगायचंय, कोणाबद्दल तरी काहीतरी हे करायचंय, मग त्यावेळेला तुम्ही किती शांतपणे सत्य गोष्टी व्यवस्थित सांगत आहात हे पण तुमचं चारित्र्य ठरवतं. वेळ आली की पाहिजे तेव्हा तुम्ही बदलताय तुमचं सरड्यासारखं रूप. एकदा जिकडे पारडं जड आहे तिकडं बोलत आहात का, कसं आहात, हे सुद्धा तुमचं चारित्र्य ठरवतं. आणि या सगळ्यापेक्षा पण अति महत्वाची गोष्ट, तुम्ही जगाला फसवाल, तुम्ही आपल्या बहीण भावाला फसवाल, आई वडिलांना फसवाल, मित्रमैत्रिणीला, ऑफिसच्या लोक, सगळ्यांना फसवा जगात, पण तुम्ही स्वतःला नाही फसवू शकत. आणि ती गिल्ट तुमच्या मनामध्ये सतत कुठेतरी आतमध्ये एक ती घंटा वाजत राहते, अरे मी फसवलं बरं का, याला मी फसवलंय बरं का. आणि मग ती गिल्ट तुम्हाला आतमध्ये पोखरत राहते.
पण याचा जर गिल्ट तुम्हाला नको असेल तर तुमचं कॅरेक्टर, चारित्र्य हे चांगलं पाहिजे. आणि आपण जसं मी म्हटलं, जसं पद, पैसा, प्रतिष्ठा आपण परत मिळवू शकतो हो, पण चारित्र्य एकदा गेलेलं, एकदा गमावलेलं चारित्र्य परत तुम्हाला मिळवणं फार अवघड असतं. आणि म्हणून आपण आपल्या प्रतिष्ठेला प्रत्येक माणूस खूप जपत असतो की कुठे माझी बदनामी होत नाहीये ना, कुठं निगेटिव्ह जात नाहीये ना वगैरे, कारण याचं महत्व आपल्यालाही माहितीये. आणि हे सक्सेस मिळवण्यामधलं सगळ्यात महत्वाचं, टॉपचं, प्रायोरिटीचं सी आहे की तुमचं कॅरेक्टर, तुमचं चरित्र कसं आहे. तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की, अरे लाईकचं बटन तुम्ही नाहीये दाबत, मी बघितलंय लोक बघतायत व्हिडिओ पण लाईकचं बटन दाबायला का कंजूसी करतात. आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढचे सी जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, आणि येऊन पुढचं जाणून घ्यायचे असतील सी तर तुम्ही परत आपण भेटूयातच. धन्यवाद.